नमस्कार, आपण पाहत आहात SBN मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूया आजच्या हेडलाइन्सवर। आप हमारे लिए बहुत खास हो, इसलिए एयरटेल थैंक्स। तो अब ZEE5 के शोज और मूवीज बिल्कुल फ्री सिर्फ आपके लिए हमारी तरफ से। और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो? मुख्यमंत्री फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा दणका। निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी नोटीस। याचिकाकर्ते खोडसाळ असल्याचा मुख्यमंत्री कार्यालयाचा दावा। जे याचिकाकर्ते आहेत त्यांचं बॅकग्राऊंड बघा, मी त्याच्यावर फार बोलणार नाही, पण माननीय उच्च न्यायालयाच्या बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं त्यांच्या विरुद्ध काय निकाल दिले आहेत आणि काय स्ट्रिक्चर्स पास केले आहेत हे जर बघितले तर हे लक्षात येईल की हे लिटिगंट कोण आहेत। आणि दुसरं, आज त्यांच्या वतीनं जे वकील उभे राहिले होते ते जर आपण बघितले, म्हणजे वकील कोणी राहू शकतात आणि त्यांच्याबद्दल मला फार आदर आहे, पण आपल्या हे लक्षात येईल की कशा करता होत आहे। हे गेल्या 3-4 वर्षातच चाललेलं आहे आणि ते कोर्टात जातात आणि हारतात। त्यामुळे त्यांच्या पाठीशी कोण आहे हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि तो तुमच्या लक्षात आलेला असेल। राजकीय आहे पण त्याला उत्तर देऊ। राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी अशोक गहलोत तर मध्य प्रदेशात कमलनाथ असण्याची शक्यता। तेलंगणामध्ये के चंद्रशेखर राव पुन्हा मुख्यमंत्रीपदी। धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत मेगा भरती थांबवावी। राज्यभर पाळणार काळा सप्ताह। गोपीचंद पडळकर। जोपर्यंत धनगर समाजाच्या हातामध्ये एसटीचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं 72,000 पदांची मेगा भरती थांबवावी आणि सर्टिफिकेट दिल्यानंतर त्या भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी आमची तमाम धनगर समाजाची मागणी आहे। कारण यामध्ये आमचं प्रचंड असं नुकसान होणार आहे। आमची संख्या 15% असताना 3.5% आरक्षण NT2 मधून आहे। म्हणून आम्ही आता या सगळ्या लोकांच्या मार्फत राज्य सरकारकडे हे आवाहन करतोय आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या एसटीच्या आरक्षणाची प्रक्रिया राबवत नसल्यामुळं आम्ही राज्यभर हा सप्ताह काळा सप्ताह म्हणून साजरा करतोय। 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर राज्यातील तमाम धनगर समाजाच्या मुलांनी घरावरती काळा झेंडा किंवा काळी गुढी उभारून या राज्य सरकारचा निषेध करावा आणि त्याची सुरुवात आज मी माझ्या स्वतःच्या घरावरती आणि आमच्या लढ्याचे नेतृत्व करणारे माननीय उत्तमराव जानकर यांच्या घरावरती काळा झेंडा उभारून आम्ही सुरुवात केलेली आहे। सांगलीत लाच देणारा अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात। बालगृहावर कारवाई टाळण्यासाठी बालविकास अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न फसला। खरं तर ही कारवाई करताना अजित सूर्यवंशी यांचा चेहरा बघून मला वाईट वाटत होतं, कारण कुठल्याही व्यक्तीला माझा विरोध नव्हता। त्यांना मी म्हणाले की सॉरी, परंतु ह्या वृत्तीला माझा विरोध होता। मी अजित सूर्यवंशी या व्यक्तीला अटक केली नाही तर ह्या वृत्तीला शह देण्यासाठी, ही वृत्ती संपवण्यासाठी माझा प्रयत्न आहे। वाळू माफियांकडून वाळू तस्करीसाठी चक्क गाढवांचा वापर। परभणीत वाहनांवरील कारवाई टाळण्यासाठीच्या नव्या फंड्यानं अधिकारीही चक्रावर। 56 गाढवं जप्त। आटपाडी खलसुंडीतील विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक। अनेक मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस। परभणी पाथरीत कर्जासाठी उपोषण करणाऱ्या तुकाराम काळे या शेतकऱ्याचा उपोषणादरम्यान मृत्यू। बँकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। तीन राज्यातील पराभवानंतर मोदी सरकारकडून तब्बल 4 लाख कोटींची कर्जमाफीची शक्यता। फसवेगिरी असल्याचा राजू शेट्टींचा आरोप।
कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई मूर्ती भंगलेल्या अवस्थेत असल्याचा भक्तांचा दावा. मूर्ती बदलण्याची मागणी. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्ती बदलासंदर्भात चर्चा काही ठिकाणी सुरू आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये असा कोणताही निर्णय झालेला नाही, कोणतीही चर्चा झालेली नाही आणि ते बदलायच्या संदर्भात आम्ही कोणतेही पाऊल उचललेलं नाही. परंतु आई अंबाबाईच्या संदर्भामध्ये अनेक भाविक भक्त दररोज कोणती ना कोणती सूचना करत असतात. ती तोंडी सूचना करतात आणि लेखी देखील सूचना करतात. यामध्ये अंबाबाईची मूर्ती ही जीर्ण झालेली आहे, 2 वेळा वज्रलेप झालेला आहे, ती मूर्ती बदलावी अशा लेखी सूचना देखील काही भक्तांच्या आलेल्या आहेत. परंतु ही मूर्ती बदलावी की न बदलावी अशा संदर्भातली देवस्थानची तर सध्या कोणती विचार देवस्थानचा नाही आहे. आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारताला मोठा झटका. दुखापतीमुळे आर अश्विन आणि रोहित शर्मा संघातून बाहेर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत मेगा भरती थांबवावी. राज्यभर पाळणार काळा सप्ताह. गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य. जोपर्यंत धनगर समाजाच्या हातामध्ये STचे सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारने 72,000 पदांची मेगा भरती थांबवावी आणि सर्टिफिकेट दिल्यानंतर ही भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. जर ही भरती झाली तर आमच्या समाजाचं प्रचंड असं नुकसान होणार आहे. आमची संख्या 15% असताना 3.5% आरक्षण NT मधून आहे. म्हणून आम्ही आता या सगळ्या लोकांच्या मार्फत राज्य सरकारकडे भरती प्रक्रिया थांबवण्याचे आवाहन करतोय, असं पडळकर म्हणाले. जोपर्यंत धनगर समाजाच्या हातामध्ये STचं सर्टिफिकेट मिळत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं 72,000 पदांची मेगा भरती थांबवावी आणि सर्टिफिकेट दिल्यानंतर त्या भरती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आमची तमाम धनगर समाजाची मागणी आहे. कारण यामध्ये आमचं प्रचंड असं नुकसान होणार आहे. आमची संख्या 15% असताना 3.5% आरक्षण NT2 मधून आहे. म्हणून आम्ही आता या सगळ्या लोकांच्या मार्फत राज्य सरकारकडे हे आवाहन करतोय आणि राज्य सरकारच्या निषेधार्थ धनगर समाजाच्या STच्या आरक्षणाची प्रक्रिया राबवत नसल्यामुळं आम्ही राज्यभर हा सप्ताह काळा सप्ताह म्हणून साजरा करतोय. जोपर्यंत आम्हाला STच्या आरक्षणासोबत समाजाच्या मानाने सुधारित आरक्षणाची टक्केवारी भेटत नाही तोपर्यंत सरकारने मेगा भरती रद्द करावी, असंही पडळकर यांनी स्पष्ट केलंय. याशिवाय राज्य सरकारच्या निषेधार्थ आणि धनगर समाजाच्या STच्या आरक्षणाची प्रक्रिया सरकार राबवत नसल्यामुळं आम्ही राज्यभर हा सप्ताह काळा सप्ताह म्हणून साजरा करतोय, असंही ते म्हणाले आहेत. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर या दिवसात राज्यातील तमाम धनगर समाजाच्या मुलांनी घरावरती काळा झेंडा किंवा काळी गुढी उभारून या राज्य सरकारचा निषेध करावा, असे आवाहन पडळकर यांनी केलं आहे. 12 डिसेंबर ते 19 डिसेंबर राज्यातील तमाम धनगर समाजाच्या मुलांनी घरावरती काळा झेंडा किंवा काळी गुढी उभारून या राज्य सरकारचा निषेध करावा आणि त्याची सुरुवात आज मी माझ्या स्वतःच्या घरावरती आणि आमच्या लढ्याचे नेतृत्व करणारे माननीय उत्तमराव जानकर यांच्या घरावरती काळा झेंडा उभारून आम्ही सुरुवात केलेली आहे. राज्यातल्या हजारो युवकांनी आज घरावरती काळ्या गुड्या आणि काळे झेंडे उभारलेले आहेत. त्याच पद्धतीनं राज्यातल्या सर्व लोकांनी प्रत्येक घरावरती वाडी वस्तीपासून शहरापर्यंत, मुंबईपासून गावापर्यंत सगळ्यांनी घरावरती काळे झेंडे उभा करून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचा निषेध नोंदवावा. बुलढाणा चिखली तालुक्यातील खैरव येथे अनैतिक संबंधातून गावात बदनामी केल्याच्या रागातून पट्ट्याने आणि काठीने मारहाण करून युवकाची हत्या. आरोपी गजाहाड. खैरव येथील मृतक खुशाल धनवे आणि आरोपी अरविंद गवई हे दोघे एका गावात राहणारे असून
दोघांची ओळख होती. मागच्या 2 वर्षापूर्वी मृतक खुशाल धनवे आरोपीकडे ट्रॅक्टर असल्यानं मृतकाच्या शेतात भाड्याने घेऊन गेला होता. तेव्हापासून व्यवहाराच्या घेवाणदेवाणीतून दोघांची ओळख झाली होती आणि आरोपीचे मृतकाच्या घरी येणं जाणं चालू झालं. त्याचा नुकताच पत्नीचे अनैतिक संबंध हे आरोपी अरविंदसोबत जुळले होते. यामुळे आरोपीच्या मृतकाच्या घरी येणं जाणं वाढल्यानं आणि एका दिवशी आरोपी अरविंद हा मृतकाच्या घरी दिसल्यानं मृतकाला त्याचा राग आला होता. त्यामुळे मृतकानं त्याच्या पत्नीला त्रास देणं सुरू केलं. मृतक हा पत्नीला दारू पिऊन मारहाण करत असल्यानं शेवटी मृतकाची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून आई वडिलांकडे राहायला गेली. आरोपी अरविंदमुळेच आमच्या पती पत्नीचा सुखाचा संसार तुटला, अशा प्रकारची मृतक गावात आरोपीची बदनामी करत असे. 18 रोजी खरगावचे पोलीस पाटील आणि चारुदत्त धनवे हे पोलीस स्टेशनला आले. त्यांनी सांगितलं की खुशाल धनवे याचा मृतदेह अंबासी आणि खैरव गाव शेत शिवारामध्ये पडलेला आहे आणि त्याच्या अंगावरती मारहाणीच्या जखमा आहेत. अशी माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी ताबडतोब पोहोचली. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर असं दिसून आलं की मृतक्यास बेदम मारहाण करून त्याला त्याच ठिकाणी जीवे मारलेला आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला आणि सदरची गोष्ट ही वरिष्ठांना कळवण्यात आली. त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक साहेब, ॲडिशनल पोलीस अधीक्षक, ॲडिशनल SP साहेब, SDF साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र जलद गतीने करवण्यात आली आणि मृतकाची पार्श्वभूमी आणि त्याचे कौटुंबिक कलह याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यामध्ये असं निष्पन्न झालं की मृतकाची पत्नी ही 1 महिन्यापूर्वीच घर सोडून गेलेली होती आणि मृतक हा एकटा घरी राहत होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. त्यामुळे गावात मृतक आणि आरोपीचे बराच वेळा भांडणही झालं. याचाच राग आरोपीने त्याच्या मनात ठेवून आणि गावात समाजात बदनामी केली म्हणून घटनेच्या दिवशी आरोपीने मृतक खुशाल धनवेला दारू पाजायला घेऊन गेला. मृतक खुशालला सायंकाळी दारू पाजली आणि खैरव अंबाशी गावाच्या मध्ये आल्यानंतर मृतक खुशालला जबर मारहाण केली. त्याच्या शरीरावर, पाठीवर, छातीवर, कमरेच्या पट्ट्यानं काठीनं मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झालाय. शिवाय आरोपीनं मृतकाच्या पत्नीला आपण खुशालला मारहाण करत असल्याचंही फोनवरून माहिती दिली होती. अशा प्रकारची कबुली आरोपीने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी अरविंदला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयाने त्याला 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आणि त्यांच्याच गावामध्ये राहणारा अरविंद गवई हा त्यांच्या सान्निध्यात आल्याने त्यांचे जवळीक निर्माण झाली होती आणि ते जवळीक निर्माण झाल्यामुळंच त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले आणि आरोपीला असं वाटायला लागलं की आपली मृतक हा बदनामी करत आहे. त्या गोष्टीचा त्याला राग येऊन त्याला दिनांक 8 तारखेला त्याने गाडीवर बसून नेऊन जाऊन त्याला दारू पाजली आणि त्यामध्ये त्याला त्या रागाच्या भरात त्याने बेदम मारहाण करून त्याच ठिकाणी जीवे ठार मारले. असं तपासात निष्पन्न झालं आणि पोलिसांनी त्याचा दिनांक 14, 12, 18पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळवलेला आहे आणि पुढील सखोल तपास पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. योग्य मोबदला न मिळाल्याने पालघर येथे नागोठणे ते दहेज ही रिलायन्स गॅस पाईपलाईन उखडण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न. नागोठणे ते दहेज ही गॅस पाईपलाईन पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातून जात असून कंपनीकडून शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यानं आमच्या जमिनीतून गॅस पाईपलाईन जाऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून आज तवा येथे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीतून जात असलेली पाईपलाईन खोदायला सुरुवात केली आहे. आमची मागणी अशी आहे, आम्ही 12 ऑगस्टला आम्ही लॉंग मार्च काढलेला. त्या लॉंग मार्चमध्ये मुख्यमंत्र्याची आमची भेट झाली. मुख्यमंत्री साहेब बोलले का तुम्हाला 15 दिवसात तुमचा मोबदला भेटून जाईल, पण आजपर्यंत आम्हाला मोबदला भेटलेला नाही. आणि आता आमची 6 तारखेला जेव्हा मिटिंग झाली, कलेक्टर साहेबांसमोर मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये सरळ सरकारने 60,000चा रेट दिला आहे का 60,000 रुपये प्रति गुंठा शेतकऱ्याला देण्यात यावा. तर त्याला पण रिलायन्सने काय बोलले का आम्ही एवढा रेट देऊ शकत नाही. रिलायन्सच्या अधिकारी बोलले का आम्ही एवढा रेट देऊ शकत नाही. मग कलेक्टर साहेब बोलले का हा जर का तुम्ही गव्हर्नमेंटच्या जर का मानत नसाल
तर जर का उद्यावरून ह्या जर का शेतकरी उद्यावरून का शेतकऱ्यांनी इकडे काय पाईपलाईनच्या याच्यात जर का काही वाईट प्रकार काय घडवला तर त्याला जबाबदारी देण्यात राहतील. मात्र ज्या पाईपलाईनला शेतकऱ्यांनी हात घालायला सुरुवात केली त्यातून गॅस सप्लाय सुरू असून काही मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण हा सवाल निर्माण झालाय. कारण सरकारच्या म्हणण्याप्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला दिला जात नसल्यानं शासकीय व पोलीस यंत्रणेने हात वरती केले आहेत. आमची सरकार सुद्धा मागणी आहे तीच आम्हाला मागणी पाहिजे. लोकांना जी मागणी आहे ती आम्हाला पण पाहिजे. आम्हाला फसवला ना तुम्ही, फसवून जागा घेतली. आमची मागणी आहे ती तुम्ही मागणी नाही पुरी कराल तर आम्ही काही पण करू. आमची मागणी तुम्ही दिली नाही तर आम्ही आम्हाला तुम्ही काय सांगायची ती तुम्ही सांगा ना. अखिल लाईन आम्ही काढून टाकून. आमच्या जागेत आम्हाला नाही चालता ये, आम्हाला नाही बैल तिथ सुद्धा नाही बैल नाही चालत, तिथ रोपणी नाही आम्हाला करवं, तिथ माणसाला नाही चालवं. अशी आमची जमीन तुम्ही दगड अख्खं काढून टाकलं. तुमचा पोट आहे तसं आमचा पण पोट आहे. तुम्ही हं केला ना तुम्ही नाही करा तर आम्ही जाऊन आमची मागणी नाही पुरी होईल तर आमचा तुम्हाला त्रास आहे. आम्ही पाईप काढणार. ज्येष्ठ समाजसेविका माई सिंधुताई सपकाळ यांनी मिरजेतील आशा होमिओपॅथी क्लिनिकला सदिच्छा भेट देऊन डॉक्टर BS भोसले यांचे कौतुक केले आहे. होमिओपॅथी उपचारांसाठी तसेच क्लिनिकतर्फे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांसाठी नावलौकिक असणाऱ्या आशा होमिओपॅथीला ज्येष्ठ समाजसेविका माई सिंधुताई सपकाळ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आशा होमिओपॅथीच्या सुसज्ज क्लिनिकची पाहणी करून माहिती घेतली. आशा होमिओपॅथी येथे उपलब्ध असणाऱ्या सुविधा, येथील तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णालयातर्फे वेळोवेळी राबवण्यात येणारे सामाजिक तसेच अन्य उपक्रम यांची माहिती सिंधुताई सपकाळ यांनी घेतली. होमिओपॅथीवरती आधुनिक उपचार पद्धतीने डॉक्टर BS भोसले हे रुग्णांना आजारापासून मुक्त करत असतात. पुणे येथे कॅन्सरग्रस्त रुग्णांच्यासाठी काम करीत आहेत. कुपवाड येथील गतिमंद व मतिमंद संस्थेच्या मुलांना मोफत होमिओपॅथी उपचार देऊन बरे केले आहे. या विशेष सामाजिक कार्याबद्दल माईंनी कौतुक केले आहे आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीवर विश्वास व्यक्त केला. क्लिनिकच्या ब्रीदवाक्याप्रमाणेच प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी आशा होमिओपॅथी असल्याची प्रतिक्रिया सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली. तसेच डॉक्टर BS भोसले यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवला. बजरंगा आयुष्याचा दंगा करीत राहा, गप बसू नकोस. आयुष्याचा दंगा करीत राहा, प्रत्येकाच्या दुःखापर्यंत पोहोच बाळा. आणि माझा पहिला नंबर आहे. मिरजेतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी महापौर किशोर जामदार यांनी पुष्पगुच्छ देऊन सिंधुताई सपकाळ यांचे स्वागत केले. यावेळी डॉक्टर BS भोसले, राजू भोसले, संजू भोसले, किसन पुरोहित आदींसह मान्यवर उपस्थित होते. मिरजेत मानव कल्याणकारी संघटनेची कार्यकारिणी बैठक पार पडली. मिरज शासकीय विश्रामगृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मानव कल्याणकारी संघटना संस्थापक अध्यक्ष सलीमभाई पटेल, राज्याध्यक्ष शशांक नांगरे पाटील, राज्य प्रवक्ते कनसे वसीम खान पठाण, जिल्हाध्यक्ष मिलिंद साबळे, जीवन लोंढे, समाधान लोंढे हे उपस्थित होते. आज बैठकीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. आज त्यांना नियुक्तीपत्र संस्थापक अध्यक्ष सलीमभाई पटेल यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामध्ये महिला जिल्हा अध्यक्ष जसबीर कौर, अनिता आवळे, दीपा सदामते यांच्यासह सांगली शहर, मिरज शहर, कासेगाव, कवठेमंकाळ येथील पदाधिकारी यांचा समावेश होता. अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असून मानवी हक्कासाठी सदैव लढा द्यावा असे अध्यक्ष सलीमभाई पटेल यांनी मार्गदर्शन केलं आहे. मिरज सांगली रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपावर डिझेलचा वास रॉकेल सारखा येत असल्याची रिक्षा चालकाने तक्रार केली आहे. मिरज सांगली रोड रिलायन्स पेट्रोल पंप येथून रिक्षात टाकलेल्या डिझेलचा वास रॉकेल सारखा येत असल्याची तक्रार रिक्षा चालकाने केली आहे. पुरवठा विभागाने डिझेलचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मिरज सांगली रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपावर आज रिक्षा चालकाने तक्रार केली आहे. रिक्षामध्ये टाकलेले डिझेल यामुळे रिक्षा बंद पडत असल्याचा आरोप त्याने केला आहे. मी आज रिलायन्स पेट्रोल पंपावर इथं डिझेल भरलेलं होतं आमच्या मित्राने उमर फारुक याने. तर त्या डिझेलमध्ये केरोसिनचा वास क्लिअर कट रॉकेलचा येत आहे. त्या अनुषंगाने आम्ही इथं ऑफिसमध्ये रिलायन्सच्या एरिया मॅनेजर, सेल्स मॅनेजर यांना बोलवून घेतलं. तब्बल 2 तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी इथं आले आणि उडवाउडीची म्हणजे त्यांना आम्हाला शंका निरसन झालेली नाही अशी उत्तरे त्यांनी दिल्यानंतर आम्ही पुरवठा अधिकाऱ्यांना फोन करून तहसीलदार कार्यालयातून त्यांना बोलवून घेतलं. त्यानंतर त्यांनी त्याचे नमुने तपासण्यासाठी आज घेतलेले आहेत
आणि कोणालाही विचारलं तरी केरोसिनचा वास येतोय हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही पुढची उपाययोजना म्हणून रिलायन्स पेट्रोल पंपावरून डिझेलचे ही नमुने तपासण्यासाठी पुरवठा अधिकारी यांच्याकडे दिलेले आहेत. यावेळी पुरवठा विभाग अधिकारी यांनी येऊन पेट्रोल पंपाची तपासणी केली. यावेळी डिझेलचे नमुने पुरवठा विभागाने घेऊन लॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. यावेळी MIMचे कार्यकर्ते उपस्थित होते. या पंपावर मी माझी इनोव्हाचं टाकी फुल केलं होतं. तर कराड मुंबईला चाललो होतो मी. कराडपाशी माझ्या गाडीला काम निघालं, गाडी बंद पडली रस्त्यात. तिथं मिस्त्री दाखवल्यानंतर मिस्त्रीने तिथं बॉस्को म्हणून एक पार्ट असतं गाडीचं, त्या गाडीचं हृदय असायचे, त्याचं काम निघालं म्हणून आम्हाला सांगितलं. तिथल्या लोकांना त्या दुकानात आम्ही जाऊन गॅरेजमध्ये त्याचं गाडीचं दाखवल्यानंतर 25,000चं आम्हाला बिल आलं. त्याचे नोझल असतात ते खराब झाले, त्यात कचरा आढळून आला. त्यामुळं माझ्या गाडी तिथं 25,000 रुपये नेट भरून मी तिथनं गाडी आणलो. त्यावेळी मला शंका आली. तर त्यानंतर मी इथं आज येऊन ते बाटलीमध्ये डिझेल घेऊन, हे आमचं उमर फारूक म्हणून हे आमचं मित्र आहे, पाहुणा आहे माझा, हे गाडी चालवत आहे. तर त्याला शंका आली. आज तिथं शंकाचं आमचं निराकरण असं झालं की यात रॉकेल 100% आहे. आता यांच्या इंटेन्सिटीमध्ये ते दाखवत नाही किंवा ते त्यांनी पेपर टाकून बघितलं ते पण दाखवत नाही, पण आम्हाला 100% खात्री आहे की यात राखेल मिक्स आहे. इथल्या अधिकाऱ्यांना ते कळत नाही आहे आणि ते सेल्स मॅनेजर आहे ते त्यांची बाजू घेऊनच बोलतात. तर आम्ही याचा पाठपुरावा करून याला कुठंतरी निघालंच पाहिजे असं आम्ही याचा पाठपुरावा करणार आहे यांच्या अधिकाऱ्याकडून. रेल्वे प्रशासनाकडून मुदत मागून मिरज रेल्वे हद्दीतील झोपडपट्टींचे पुनर्वसन करणार, महापौर संगीता खोत यांचे वक्तव्य. मिरज रेल्वे स्थानक परिसरातील हैदर खान मठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी याचे अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दिनांक 18 रोजी अंतिम मुदत दिली आहे. या ठिकाणी 64 झोपड्या आहेत. यांच्या पुनर्वसनबद्दल महापालिका प्रशासनाने बैठक घेतली होती. यावेळी महापौर संगीता खोत, उपायुक्त स्मृती पाटील, पोलीस निरीक्षक निशिकांत भुजबळ, सहाय्यक आयुक्त संभाजी मेथे, झोपडपट्टीधारक उपस्थित होते. यांचे पुनर्वसन करण्यासाठी मुदत मागणी रेल्वे प्रशासनाकडे करणार व महापालिका हद्दीत पंतप्रधान आवास योजनेतून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे महापौर संगीता खोत यांनी सांगितलं आहे. आणि त्यानुसार त्यांना जे आपल्या पंतप्रधान आवास योजनेतून जे निकष आहेत त्या निकषामध्ये त्यांना बसवून त्यांना घरं देण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही नक्कीच त्यांना घरं देणार आहोत. जेणेकरून आज जी पंतप्रधानांनी योजना आणलेली आहे, देवेंद्र फडणवीस यामध्ये वेगवेगळे प्रयत्न करून वेगवेगळे निकष त्यामध्ये लावलेले आहेत. त्या निकषामध्ये बरीच हे कुटुंब बसत आहेत. तर त्यांना आम्ही नक्कीच आम्हाला थोडासा कालावधी द्यावा लागेल, जेणेकरून 2-3 महिन्याचा कालावधी लागेल ह्या प्रोसिजरला. त्या कालावधीमध्ये आम्ही प्रोसिजर पूर्ण करून घेऊ आणि त्या नागरिकांना आम्ही नक्की न्याय देऊ, त्यांचं पुनर्वसन करू. तोपर्यंत रेल्वे प्रशासनानं आम्हाला सहकार्य करणं गरजेचं आहे. रेल्वे प्रशासनानं अजून 3 महिन्याची मुदत या कामासाठी देणं अत्यंत गरजेचं आहे आणि तशी मागणी आम्ही रेल्वे प्रशासनाकडे करणार आहोत. तसं पत्रव्यवहारही आम्ही रेल्वे प्रशासनाकडे करणार आहोत. अन्यथा यामध्ये आंदोलन करण्याची वेळ येऊ नये एवढीच खबरदारी रेल्वे प्रशासनानं देखील घ्यावी. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयाचा सांगली काँग्रेसकडून जल्लोष करण्यात आला आहे. सांगली काँग्रेसकडून आज देशातील 5 राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. काँग्रेस कमिटीसमोर आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस नेत्यांनी साखर वाटून राजस्थान आणि छत्तीसगडमधील बहुमतांच्या वाटचालीबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक नेते विशाल पाटील, महिला आघाडी नेत्या शैलजा भाभी पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उभ्या जल्लोषात सहभागी झाले होते. तर या निवडणुकीत भाजपाला जनतेने जोरदार चपराक दिली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या भाजपा मुक्तीची ही नांदी असल्याचे मत यावेळी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलं आहे. राज्य जवळपास काँग्रेसच्या आता हातामध्ये आलेले आहेत. त्या 2 ठिकाणी देखील तिथं भाजपला सत्ता मिळण्याची म्हणजे मिझोराम आणि तेलंगणामध्ये काही शक्यता नाही आहे. त्यामुळे आता एका अर्थानं 5-0
BJPचं झालेलं असं म्हटलं तरी हरकत नाही. मोदींची हुकुमशाही, अमित शहाची तानाशाही, नोटाबंदी आणि GSTचा जो हुकुमशाहीनं आणि एक जो तुगलकशाहीचा घेतलेला निर्णय जनतेनं त्यांना मोठी चपराक दिलेली आहे. खरं म्हणजे हा सर्व निकाल म्हणजे आपण असं म्हणूया की हा एक ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. भाजप सरकारला गाजर दाखवून सांगलीत शिवसेनेने अनोखे आंदोलन केलं आहे. भाजप सरकार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. सांगलीमध्ये 12 घोषणा केल्या, पण भाजपच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी मात्र त्याची एकही पूर्तता केली नाही. जनतेला त्यांनी गाजर दाखवण्याचं काम केलं आहे. याच निषेधार्थ आज शिवसेनेने 12 डिसेंबर 2018ला दुपारी 12 वाजता मंत्री, आमदार आणि खासदारांना गाजर दाखवून आंदोलन केलं आहे. यापुढे कोणत्याही घोषणा करू नयेत. ज्या घोषणा केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी, अन्यथा तुमच्या कार्यालयात गाजर वाटू असा इशारा शिवसेनेनं दिला आहे. गेल्या 4 वर्षामध्ये या खासदार आमदारांनी शहरासाठी आणि जिल्ह्यासाठी केलं काय, ह्या त्यांना जाब विचारण्याची वेळ आली. आज अनेक रस्ते, सांगली तुंग रस्ता चांगला नाही, सांगलीतले रस्ते चांगले नाहीत, अनेक गोष्टी आहेत की ज्या आज आमच्या जितेंद्रभाई शहानी सांगितल्या की बस पोर्ट नाही, 100 कोटी रुपये या शहराच्या विकासासाठी देतो म्हणून सांगितलं, तेही त्या ठिकाणी दिलेले नाहीत. आज 100 रुपये सुद्धा त्यातले आले नाहीत. आणि म्हणून या थापा मारणाऱ्या भाजपला त्याची जागा दाखवून देण्यासाठी, आमदारांना खासदारांना जागा करण्यासाठी आज या ठिकाणी मी आंदोलन घेतलेलं आहे. भविष्य काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करून जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही या ठिकाणी रस्ते उतरणार आहे. थांबलेल्या दुचाकीला धडक दिल्यामुळे सांगलीत शिवशाही बसच्या ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे. सदरची शिवशाही बस ही पुणे चिंचवडहून सांगलीमध्ये येत होती. यावेळी सांगलीच्या वर्दळीच्या पटेल चौकात रस्त्यावर अडथळा होईल अशा गाड्या पार्क केल्या जातात. अशीच रस्त्यावर ही दुचाकी गाडी लावली असता शिवशाहीचा धक्का लागल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला पडली. शिवशाहीच्या धक्क्याने दुचाकी पडताच यावेळी दुचाकी गाडी मालकाने बस चालकास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याची माहिती मिळताच घटनास्थळी सांगली शहर पोलीस दाखल झाले आणि दुचाकी स्वारास ताब्यात घेऊन सांगली शहर पोलीस ठाण्यात घेऊन आले. याबाबत शिवशाही चालकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मी अजय अशोक नाईक, राहणार बोरगाव. येताना वनवेत न करून माझ्या हातून गाडी करतो. त्या लोकांनी मला मारहाण केली. मी सांगली डेपोला आहे, ड्रायव्हर म्हणून. कुठली गाडी कोणाला थांबलेली गाडी पडली म्हणून सांगा. ती गाडी थांबलेली होती साईडला, आलेली बघा. इकडून उजव्या बाजूनं आयशर येत होती. ती गाडी शिस्तीत काढताना न टच झाला, ती गाडी लावलेली गाडी पडली. न्याय हक्कासाठी माथाडी आणि तोलाईदार संघटनेने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या इलेक्ट्रॉनिक काट्यावर होतं. या ठिकाणी कोणत्या पद्धतीने तोलाई आकारू नये असा आदेश काढलेला आहे. त्यामुळे तोलाईदार यांच्यावर संकट आलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये नव्या पद्धतीचे कायदा काढून माथाडी कायदा करण्याचा षडयंत्र या ठिकाणी राज्य शासनाचा आहे. तरी त्याला पायबंद घालावा आणि त्याबाबतचे काढलेले वेळच्या वेळी आणि माथाडी कायद्यामध्ये सुसूत्रता घेण्यासाठी काही बदल करावेत, अशा अनेक मागण्यांसाठी आज हे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. त्याला पायबंद घालावा आणि त्याबाबतचे काढलेले वेळोवेळीचे आदेश त्वरित मागे घ्यावेत आणि माथाडी कायद्यामध्ये काही सुसूत्रता येण्यासाठी काही बदल सुचवायचे असतील किंवा बदल करायचे असतील तर एकतर्फी न करता त्रिपक्षीय सदस्य समिती गठीत करावी. त्यामध्ये मालक, व्यापारी आणि शासन प्रतिनिधींना घेऊन ते चर्चा करावी, त्याची समिती गठीत करावी. आज आपण काय केलं? आज या ठिकाणी दिवसभर आपण 11 ते 4 या वेळेमध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं आणि जिल्ह्यातील तोलाईदारांचा आज लाक्षणिक बंद पण पुकारलेला आहे. याचबरोबर इथं होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील.
तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. महापालिकेतील धडाडीचे नेतृत्व, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रजिस्टर्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर माननीय मोहन कुंभार, सांगली. माजी सभापती, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अनिकेत परब, संकेत परब. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 3 चे नगरसेवक माननीय शिवाजी धुर्वे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 3 च्या नगरसेविका अनिता वनखंडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन वनखंडे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग समिती 4 च्या सभापती शांताबाई जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जाधव. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर संगीता खोत, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तात्या खोत. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 7 चे नगरसेवक गणेश माळी, आनंदा देवमाणे. महापालिकेचे धडाडीचे नेतृत्व, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वर्षा एंटरप्राइजेस मिरज, श्री केटी माने. कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, धडाडीचे नेतृत्व माननीय सुरेश बापू आवटी व नातू विजयराज, नात विजयश्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेविका अस्मिता सलगर, सामाजिक कार्यकर्ते संदीप सलगर. महापालिकेचे धडाडीचे नेतृत्व, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चंद्रकांत हुदेळ, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, सांगली. महाराष्ट्राच्या रणरागिणी तृप्तीताई देसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण, जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार, सुरेश साखळकर, अण्णासाहेब देशमुख, सागर डुबल, शांतीनाथ चौगुले, अशोक मासाळे, विजय बल्लारी, निलोफर नदा, सीमा गायकवाड, लक्ष्मी मिरसे. माननीय श्री प्रवीण शेठ लुंकडजी, संस्थापक सूरज फाउंडेशन, कुपवाड MIDC यांना 63व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नवकृष्णा व्हॅली ज्युनियर कॉलेज, मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व गुरुकुल, कुपवाड MIDC, नवमहाराष्ट्र कामगार संघटना, इनक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड, कुपवाड MIDC. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र अळी यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस, जिल्हा सांगली. आजरा तालुक्यात मुख्यमंत्री सडक योजनेतून बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे. आजरा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अनेक रस्त्यांचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन आजरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे उघड झालं आहे. हा प्रकार लाटगाव व एरंडोळ या मार्गावर दिसून येतोय. हा मुरुम एका दिवसाला कमीत कमी 100 उत्खनन ट्रॉली बाहेर काढले जाते असे निदर्शनास आलं आहे. तसेच दगडाचे ब्लास्टिंग करून ते दगड रस्त्यासाठी वापरत आहेत. विशेष म्हणजे हा परिसर इको झोनमध्ये येतो. या परिसरात अनेक धरणे आहेत, त्यामुळे या धरणांना मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या उत्खननावर आजरा तहसीलदार यांनी योग्य कारवाईचे संकेत दिले आहेत.
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जर अनधिकृतरित्या उत्खनन केल्याचे आढळून आल्यास संबंधितावर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल. गडिंग्लज येथे देखणी म्हैस व देखणा रेडा स्पर्धा संपन्न झाल्या. गडिंग्लज येथील कृषी उत्पन्न समितीच्या आवारात झालेल्या स्पर्धेत अर्जुन श्री हा पुरस्कार पटकावण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक परिसरातील असंख्य जातिवंत म्हैस व रेडे या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांचे देखणे सौंदर्य न्याहाळण्यासाठी परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी तुडुंब गर्दी केली. यामध्ये जनावरधारक महिलांची संख्या लक्षणीय होती. यावेळी नगराध्यक्ष स्वाती कोरे, नगरसेवक अनिल देसाई, उदय पाटील, नागेश चौगुले यांसह मान्यवर उपस्थित होते. मी संतोष शिंदे, अर्जुन रिफायनरीचा मालक. आज आम्ही शेतकऱ्यांसाठी गडिंग्लज भागात, गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे एक स्पर्धा भरवली आहे. स्पर्धेचं नाव होतं देखणी म्हैस स्पर्धा. आता या देखण्या म्हैस स्पर्धेचा उद्देश असा होता की इथल्या ज्या गडिंग्लज भागातले जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी जातिवंत जनावरांची जोपासना करावी. आज आम्ही या स्पर्धेमध्ये मुर्रा, जाफराबादी, पंढरपुरी, देशी म्हैस, रेडा या सर्व जातींच्या जनावरांची वेगवेगळी स्पर्धा इथे ठेवलेली आहे. त्यातलं कुठलं जनावर देखणं, दुधाला चांगलं, दिसायला चांगलं, अशी वेगवेगळी एक म्हणजे त्याचा नंबर काढण्यासाठी एक परीक्षक कमिटी आम्ही नेमलेली आहे. आणि ती परीक्षक कमिटी या जनावरांचे नंबर काढून आम्हाला कळेल त्यांना भरघोस आम्ही बक्षिसं देतो. आणि बक्षिसं सगळी पेंडीच्या स्वरूपात देतो. म्हणजे पेंड पोते की जे जेणेकरून त्या जनावरांना त्याचा उपयोग होईल किंवा शेतकऱ्यांना त्यांचा उपयोग होईल. चंद्रपूर वरोरा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी गेला आहे. वरोरा तालुक्यातील रामदेगी परिसरातील 2 दिवसातील ही दुसरी घटना आहे. जंगल परिसरात बौद्ध भिक्खू ध्यानस्थास्त बसले असता अचानक बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. ताडोबा बफर झोनमध्ये रामदेगी परिसरातील ही घटना आहे. काल याच परिसरातील दुकानदार शौचालयासाठी गेले असता त्यांच्यावरही बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज दुसरी घटना घडल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परिसरातील लोकांनी केली आहे. चंद्रपूर राजौरा येथे सुरू असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेवेळी मैदानावरील लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळून 60 जण जखमी झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे सुरू असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असतानाच मैदानातील लोखंडी प्रेक्षक गॅलरी कोसळून 60 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हॅलो, मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो, जखमींना राजौरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे, तर गंभीर जखमींना चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आलं आहे. 3 दिवसीय कबड्डी सामने राजौरातील पंचायत समिती जवळील पशुवैद्यकीय रुग्णालय आयोजित करण्यात आलं होतं. अंतिम सामना सुरू असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांमध्ये धावपळ सुरू झाली. यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हा कबड्डीचा अंतिम सामना बघायला राजुरा विधानसभेचे भाजपा आमदार संजय धोटे, शेखर देशमुख व पोलीस निरीक्षक कोकाटे हेही उपस्थित होते. विविध राज्यातील सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल कल्याण डोंबिवलीत काँग्रेसने जल्लोष साजरा केला आहे. विविध राज्यातील सार्वत्रिक निवडणुकात काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल कल्याण डोंबिवली काँग्रेसने जल्लोष साजरा केला आहे. निवडणुकीतील भरघोस यशाबद्दल काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ढोल ताशे वाजवत, पेढे वाटून आणि फटाके फोडून काँग्रेसने विजय साजरा केला आहे.
4.5 वर्षात कुठल्याही विकासाचं काम न करता आता राम मंदिरच्या नावावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत होते आणि जो अहंकार आहे तो आज सर्वसामान्य जनतेने त्यांचा उतरवलेला आहे. येणाऱ्या काळातली ही नांदी आहे. 2019ला लोकसभेच्या निवडणुका होतील, त्यामध्ये निश्चितपणे राहुल गांधी हे देशाचे पंतप्रधान म्हणून काँग्रेसचे या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील अशी भावना आता सगळीकडे व्यक्त होत आहे. जनसामान्यातला जो रोष आहे तो आज मतपेटीतून व्यक्त झालेला आहे. आता तरी बीजेपीचं माज उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा अहंकार, ज्या अहंकार काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते, आता मोदी मुक्त भारतची सुरुवात या 5 राज्यांमधून झालेली आहे. शिराळा तालुक्यातील खाजगी भाडेकरू लोकांची थकीत खोली भाड्याच्या तक्रारी संदर्भात वारणा प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक पार पडली. शिराळा तालुक्यातील वारणावती वसाहतीमधील खाजगी भाडेकरू नागरिकांनी थकीत लाईट बिल व पाणीपट्टी भरावी, वाढीव खोली भाडे जुन्या दराने आकारणी करण्यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयास शिफारस केली जाईल व इथून पुढे लाईट व पाणी सुविधा नियमित सुरू ठेवण्यात येईल असे आश्वासन वारणा प्रकल्प उपविभाग वारणावतीचे सहाय्यक अभियंता महेश चव्हाण यांनी बैठकीत दिले. शिराळा तालुक्यातील वारणावती येथे खाजगी भाडेकरू लोकांनी थकीत खोली भाड्याच्या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्या संदर्भात आयोजित बैठकीत चर्चा करताना ते बोलत होते. द्यायचं आहे तर मी असं म्हणेन की इथले जे स्थानिक शेतकरी आहेत, विशेषतः मंदूर, उकुळ या परिसरामधले, मोठ्या प्रमाणावर त्यांनी त्याग केलेला आहे आणि कॉलनीसाठी आपली शेकडो एकर जमीन दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या त्यागामधनं ही वसाहत उभी राहिली, हे धरण उभं राहिलं आणि म्हणून आमचा इथल्या स्थानिक नागरिकांचा कुठलाही खाजगी इथं जो IB सारखं जे शासकीय विश्रामगृह आहे त्या विश्रामगृहामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि तसा जर आला तर तो महाराष्ट्र राज्य धरण आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषद, शेतमजूर कष्टकरी शेतकरी संघटना त्याला विरोध करीन. गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर ईश्वर मोहर्ले यांना पदावर कायम ठेवण्यात यावे या मागणीसाठी युवक काँग्रेसने कुलगुरूंना निवेदन दिले आहे. नागपूरमध्ये निवड समितीच्या प्रत्येक सदस्यांनी प्रत्येक उमेदवारास दिलेल्या वैयक्तिक गुणाधानाच्या आधारे आणि गुणवत्तेच्या आधारावर डॉक्टर ईश्वर मोहर्ले यांची कुलसचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र नवनियुक्त कुलसचिव डॉक्टर मोहर्ले हे बहुजन समाजाचे असल्याने भारतीय जनता पक्ष समर्थित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला. सोबतच ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. हा प्रकार अन्यायकारक असून पात्र कुलसचिव व एका बहुजन व्यक्तीसह संपूर्ण समाजावर मोठा अन्याय करणार आहे असा आरोप युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवेदनातून केला आहे. डॉक्टर ईश्वर मोहर्ले हे कुलसचिव पदासाठी पात्र व्यक्ती असल्याने त्यांना कुलसचिव पदावर कायम ठेवण्यात यावे अशी मागणीही युवक काँग्रेसने केली आहे. डॉक्टर मोहर्ले यांना कुलसचिव पदावरून हटवण्याचा प्रयत्न झाला तर बहुजनांना सोबत घेऊन युवक काँग्रेसतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही युवक काँग्रेसने दिला आहे. आणि आम्ही आंदोलन करत आहोत जे गोंडवाना विद्यापीठामध्ये बहुजन समाजाचे आहेत डॉक्टर ईश्वर मोहर्ले सर, त्यांचे परिपूर्ण असताना सुद्धा त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय ABVP विद्यार्थी परिषद यांनी पेपरद्वारे किंवा निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. ही पूर्णपणे चुकीची असून या ठिकाणी मनुवादी विचाराचे लोक किंवा भाजप हे बहुजन समाजाच्या व्यक्तीला विरोध दर्शवून त्यांची नियुक्ती रद्द करण्याचा षडयंत्र आहे. ज्या विद्यापीठात समतेचे शिक्षण दिले जाते, संविधान शिकवले जाते, त्या विद्यापीठ केंद्रामध्ये असे मनुवादी राजकारण करणे योग्य नाही आणि आम्ही याचा निषेध करत आहोत. जर सरांची नियुक्ती झाली नाही, मोहर्ले सरांची नियुक्ती झाली नाही तर आम्ही बहुजन जिल्हाभर आंदोलन करू. ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पाथरी न्यायालयाच्या वकिलांच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारात झालेल्या भ्याड हल्ल्याचा पाथरी न्यायालयाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. पाथरी वकील संघाच्या वतीने उपजिल्हाधिकारी पाथरी यांना निषेधाचं निवेदन देण्यात आलं आहे. निवेदनात सदावर्ते यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निषेधाचे निवेदन आहे ते मान्य जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी पाथरी यांना दिलेलं आहे आणि दिनांक 10/12/2018 रोजी दुपारी 2 वाजता मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्या कॅम्पसमध्ये बाहेर
ज्यावेळेस ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते हे प्रेस कॉन्फरन्स घेत होते, पत्रकारांशी संवाद साधत असताना अचानक एक हल्लेखोर आला आणि त्यांनी अचानक जो हल्ला केलेला आहे तो म्हणजे भ्याड हल्ला आहे, तो व्हायला नव्हता पाहिजे. कारण न्यायाची लढाई ही न्यायानेच लढली गेली पाहिजे. पूर्ण न्यायव्यवस्थेवर आणि वकिलावर दबाव आणण्याचा प्रकार आहे. असा दबाव हा न्यायव्यवस्थेवर चालणार नाही. तो या समाजव्यवस्थेला, भारतीय संविधानाला हा घातक असेल. म्हणून अशा ज्या व्यक्ती आहेत किंवा त्यांचे जे मास्टर माइंड आहेत ते शासनानं शोधून काढले पाहिजे आणि ही जी रीट दाखल झालेली आहे त्या रीटला डिफेंड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अत्यंत म्हणजे हुशार तज्ज्ञ जे वकील बांधव आहेत, जसे की BG कोळसे पाटील आणि न्यायमूर्ती PB सावंतसाहेब, अशा लोकांना तिथं उभं केलं पाहिजे आणि तो प्रश्न न्यायालयात सुद्धा आपल्या बाजूनं कसा लागेल हा निर्धार शासनाने तिथे केला पाहिजे. यवतमाळ जिल्ह्यात एसटी बसची अवैध प्रवासी वाहतूक, शिक्षणासाठी विद्यार्थी जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक यामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना ताज्या असतानाच आता एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांची अवैध प्रवासी वाहतूक सुरू केल्याचे दिसून येत आहे. शाळेच्या वेळेवर या मार्गावर बसेस नसल्यामुळे एसटी बसच्या टपावर बसून हे विद्यार्थी आपला जीव मुठीत घेऊन शिक्षणासाठी प्रवास करीत आहेत. दारव्हा डेपोची ही बस नांदेड दारव्हा यवतमाळ या एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्यामुळे बस पूर्ण भरली होती. त्यामुळे तिवसा, बोरी अरब, लालखेड, कामतवाडा, शेलोडी या गावातील विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा न मिळाल्याने त्यांनी थेट टपावर जाऊन यवतमाळपर्यंत प्रवास केला. दारव्हा या तालुक्याच्या ठिकाणावरून तसेच या दारव्हा यवतमाळ मार्गावरील खेडे गावातून विद्यार्थी हे शिक्षणासाठी यवतमाळात रोज ये-जा करतात. शाळेच्या वेळेवर या मार्गावर बसची उपलब्धता कमी असल्याने विद्यार्थ्यांची नेहमीच गैरसोय होते. दारव्हा यवतमाळ हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय असून या मार्गावर अनेक अपघातांच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने या मार्गावर बसची उपलब्ध करून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय टाळावी व भविष्यात अशा एसटी बसवर चढून विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी प्रवासामुळे होणारी जीवितहानी टाळावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी व पालकांनी केली आहे. महाराष्ट्रात आम्ही 4 वेळा सत्ता भोगून नंतर बघू, बीड जिल्ह्यापुरते का होईना मी गृहमंत्री आहे, नामदार पंकजा मुंडे यांचं वक्तव्य. काल झालेल्या 5 राज्यातील निवडणुकाचे निकाल हे 4 टाइम आम्ही सत्तेत होतो तेव्हाचे आहेत. महाराष्ट्रात आम्ही 4 वेळा सत्ता भोगून नंतर बघू, लोकसभेत आम्ही दणदणीत विजय मिळवू, पंतप्रधान आमचाच असेल, इतर राज्यात आम्ही सत्तेत येऊ हा विश्वास व्यक्त करत महाराष्ट्रात मुख्यमंत्री देखील भाजपचाच असेल असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. यावेळी व्यासपीठावर जलसंधारण मंत्री राम शिंदे, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री नामदार महादेव जानकर यांची उपस्थिती होती. परळी येथील गोपीनाथ गडावर स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की गँगवॉर संपवून महाराष्ट्रात सुरक्षा काय असते ते मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना दाखवून दिले. तसे बीड जिल्ह्यातील गँगवॉर बंद करण्याचं काम मी केलं आहे. बीड जिल्ह्यापुरती का होईना मी गृहमंत्री आहे असे वक्तव्य राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पॉश मशीनद्वारे शिक्षापत्रिकेवरील धान्याचे वाटप उपक्रमात आजरा प्रथम क्रमांकावर आहे. राज्यात राजऱ्याने ओळख ठळक करावी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचं वक्तव्य. आजरा येथील महसूल प्रशासनाने विविध योजना उत्तम प्रकारे राबवल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात या तालुक्याचं नाव आहे. पॉश मशीनद्वारे शिक्षापत्रिकेवरील धान्याचे वाटप या उपक्रमात आजरा तालुक्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यामध्ये या तालुक्याने आपली ओळख तयार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केलं आहे. येथील महसूल विभागाच्या पटांगणावर सुवर्ण जयंती महाराज स्व अभियानांतर्गत समाधान गाव भेट योजना व दृष्टिक्षेप आजरा दालन उद्घाटन समारंभात सुभेदार बोलत होते. हातकणंगले हुपरी येथे चाकूचा धाक दाखवून दागिने व मोबाईल लुटणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या सौ ज्योती भरत घाट या तळंदगे रस्त्यावरील गाठ मळ्याजवळून जात असतानाच अज्ञात दोघांनी मोटारसायकलवरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 2.5 तोळे वजनाचे गंठण, हातातील मोबाईल जबरदस्ती काढून घेऊन पसार झाले होते. त्या प्रकरणी तपास करून त्यात आज कपिल प्रकाश सातवेकर या आरोपीस कागल तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 4,000 रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट, एक मोटारसायकल व चाकू जप्त करण्यात आला आहे. यातील दुसरा आरोपी तानाजी कोंडीबा सवळेकर अद्याप फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपी कपिल सातवेकर यास अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हुपरी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 110/18 बहादवी कलम 392-34 मध्ये अटक आरोपी कपिल प्रकाश सातवेकर हा सर्राईत आरोपी गुन्हेगार आहे. राहणार पिंपळगाव, तालुका कागल. ह्यामध्ये यांनी एखाद्या महिलेची चेन स्नॅचिंग करून चाकू दाखवून हा प्रकार गुन्हा केलेला आहे. ह्यामध्ये त्याला अटक केलेली आहे आम्ही आणि त्याला 2 दिवस न्यायालयाने कोठडी दिलेली आहे. कोठडीमध्ये असताना त्यांनी सुद्धा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि चाकू हस्तगत केलेला आहे. आणि इतर दुसरा आरोपी तानाजी सवळेकर हा फरार आहे. त्यांना बी अमनापूर येथे डिजिटल आर्थिक साक्षरता अभियान संपन्न झाले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली आणि राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक यांच्या आर्थिक समावेशीकरण निधी अंतर्गत डिजिटल आर्थिक साक्षरता जागृती अभियान राबवण्यात येत आहे. यामध्ये पलूस तालुक्यातील आमनापूर येथील प्रगती विद्यामंदिरमध्ये जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात प्राचार्य के.बी. कुंभार यांनी आम आदमी विमा, विविध प्रकारची खाती, अल्पदरात शैक्षणिक कर्ज, ठेवींचे प्रकार, मोबाईल बँकिंग, कॅशलेस बँकिंग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. काय होतं त्या मिळत होत्या. 1000 रुपयाची नोट असेल तर त्या बदल्यात काय आपल्याला या ठिकाणी 500च्या 2 नोटा प्राप्त होतात. जर आपलं बँकेत खातं नसेल तर आपल्याला हा व्यवहार करता आला नसता का हो? करता आला नसता. आणि याशिवाय काय माहिती का की या नोटा, जुन्या नोटा किंवा खोट्या नोटा त्या कशा ओळखायच्या याची माहिती आपल्याला बँकेत आपलं खातं असल्यामुळे प्राप्त. आता पहा, नोटा ओळखण्यासाठी काही महत्वाचे काही स्टिक्स असतात, महत्वाचे काही बाबी आहेत. आता त्याच्यामध्ये काय पहा की नोट जे आहे 100ची, 50 रुपयाची असेल, 100ची असेल, 500ची असेल, 1000 रुपयाची बंद झाली. आता राहिली किती? 2. अगदी 5 रुपयापासून ते 2000 रुपयेपर्यंतची नोट जी आहे या नोटेवरती, नोटेचा जो पेपर आहे, कागद आहे, त्याच्यावरती चित्र कोणाचं पाहिजे? महात्मा गांधीचं चित्र पाहिजे मित्रांनो. मिरजेत रंगभूमी प्रयोग प्रशिक्षण मंडळ मंत्रालयाची जिल्हास्तरीय बैठक अभिनेता अरुण नलावडे यांच्या उपस्थितीत पार पडली. आज यशवंत हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अध्यक्ष व सिने अभिनेता अरुण नलावडे, सचिव संतोष खामकर, दिलीप वाघमारे, मिलिंद लेले, सुरेश आवटी यांच्यासह सदस्य उपस्थित होते. यावेळी रंगभूमी कलाकार व नाट्यप्रयोग यांच्यावर चर्चा झाली. यावेळी सुरेश आवटी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सिने अभिनेता अरुण नलावडे यांनी दिल्या. जिल्हास्तरीय बैठकीला कलाकारांनी उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन अरुण नलावडे यांनी केलं आहे. दर महिन्याला आम्ही जिल्हा पातळीवर एक बैठक घेत असतो महाराष्ट्रात कुठेही. आणि आमच्या बैठकीचा उद्देश नुसत्या आमच्या कार्यालयीन स्वरूपातून नसून आम्हाला असं वाटतं की स्थानिक मंडळींनी या बैठकीनंतर आमच्याशी संपर्क साधावा, चर्चा करावी. काय त्यांचे लिहिणाऱ्यांचे काय प्रॉब्लेम्स असतात तर ते समोरासमोर प्रत्यक्ष मांडावे असा एक आमची सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे आम्ही काही ठिकाणी हा प्रयोग केलेला आहे, तो बऱ्याच ठिकाणी यशस्वी झालेला आहे. फक्त आज मिरजेमध्ये तुम्ही पत्रकार मंडळी सोडली तर कुठल्या कलावंतांची गाठभेट होऊ शकली नाही. पण मला असं वाटतं की या पद्धतीच्या बैठकीला
की स्थानिक कलावंतांनी पण हजर राहावं आणि त्यांच्या समस्या आमच्या जाणून घ्याव्यात, आमच्या काय समस्या आहेत किंवा त्या सगळ्या कलावंतांच्या काय समस्या आहेत, अशा पद्धतीनं काम करावं अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची आणि त्याप्रमाणे आमचं रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ काम करत आहे. आज गेल्या 4 वर्षामध्ये या मंडळाने खूप चांगल्या पद्धतीची प्रगती केलेली आहे. जवळजवळ 1954 पासूनच्या संहिता आम्ही शोधून काढल्या ज्या खूप खराब स्वरूपात होत्या, पण आता त्या जतन करण्याचा प्रयत्न चालू आहे. स्कॅनिंग केलं आहे आम्ही. ऑनलाईन तुम्ही आज प्रवेश घेऊ शकता, तुमची संहिता पाठवू शकता. आम्हाला जुन्या संहिता इचलकरंजीत जादा कमिशन आणि 13 दिवसात पेमेंटचे आमिष दाखवून कापड दलालांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इचलकरंजीमध्ये जादा कमिशन आणि 13 दिवसात पेमेंटचे आमिष दाखवून बोगस कागदपत्रांद्वारे दोघा कापड व्यापाऱ्यांनी शहरातील कारखानदार व कापड दलालांची फसवणूक करून शहरातून पलायन केलं आहे. यामध्ये सुमारे 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तक्रार घेण्याचे काम शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सांगली खानापूर तालुक्यातील साळशिंगे गावामध्ये राज्यातील पहिले पुस्तकांचे घर आहे. महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची मुले ही शेती करतात, मात्र त्यांच्या मुलांना शिक्षणाचे फार महत्त्व माहीत नाही. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदांत हेतूने प्रेरित झालेल्या साळशिंगे तालुका खानापूर गावचे सुपुत्र रेवणसिद्ध शहाजी कदम यांनी आपल्या गावी महाराष्ट्रात राज्यातील पहिले पुस्तक घर चालू केलं आहे. ज्येष्ठ सामाजिक चळवळीचे प्रणेते डॉक्टर प्रकाश आमटे यांची प्रेरणा घेऊन त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोठे सामाजिक उपक्रमही राबवले आहेत. तसेच कदम यांनी ठरवले समाजातला कोणताच घटक शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून आम्ही आमच्या घरीच पुस्तकांचं घर करण्याचा निर्धार केला. नमस्कार, माझं नाव रेवणसिद्ध शहाजी कदम. मी साळशिंगे गावचा रहिवासी आहे आणि मी इथं माझ्या स्वतःच्या घराला पुस्तकाचं असं नाव देऊन घरामध्ये जवळपास शेकडो पुस्तकांचं संकलन केलेलं आहे आणि त्याद्वारे गावातले जे तरुण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना ही पुस्तकं वाचनासाठी खुली केलेली आहेत. खऱ्या अर्थानं सोशल मीडियाच्या विळख्यामध्ये अडकलेली ही तरुण पिढी त्या सोशल मीडियाच्या विळख्यातून बाहेर यावी, त्यांना वाचनाचे महत्त्व समजावं, त्याचबरोबर त्यांची वैचारिक पातळी वाढावी, ह्या दृष्टिकोनातून आम्ही इथं पुस्तकाचं घर चालू केलेलं आहे. प्रत्येक तरुण हा अष्टपैलू व्हावा, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना आपल्या गावात असेल, राज्यात असेल, देशाचं नाव पुढे घेऊन जावं, ह्या दृष्टिकोनातून प्रत्येक विद्यार्थी हा सक्षम व्हावा, त्यासाठी त्याला वाचनाची आवड निर्माण व्हावी, ह्या दृष्टिकोनातून आम्ही इथं पुस्तकाचं घर चालू केलेलं आहे. भविष्यामध्ये जवळपास 2,000 ते 3,000 पुस्तकं इथं ठेवून ती आमच्या साळशिंगे गावाबरोबरच इतर गावातल्या लोकांच्यासाठी सुद्धा खुली आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर ह्या तरुण पिढीला खऱ्या अर्थानं तुम्ही जर बघितलं तर आजची परिस्थिती खूप वेगळी आहे की तरुण हा शिक्षणाकडे जास्त वळलेला दिसत नाही. ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची जी पातळी आहे खऱ्या अर्थानं ती खूप कमी आहे. ती पातळी वाढावी, शिक्षणाची आवड त्यांना निर्माण व्हावी, वाचनाची आवड निर्माण व्हावी, ह्या दृष्टिकोनातून आम्ही पुस्तकाचं घर चालू करून तरुणांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पुस्तकाचं घर खुले केलेलं आहे. कदम यांच्या पुस्तकांच्या घरांमध्ये तब्बल 1000 पुस्तकांचा संच आहे. लहानांपासून थोरांपर्यंत पुस्तक वाचण्यासाठी या घरात येत असतात. तर ज्याला या ठिकाणी वाचायचं आहे ते या ठिकाणी वाचू शकतात आणि ज्याला घरी पुस्तक घेऊन जायचं आहे त्यांनी घरी पुस्तक घेऊन जाऊन परत 8 दिवसांनी हे पुस्तक या वाचनालयामध्ये आणून ठेवत असतात. कदम यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाचनासाठी गर्दी होत आहे. खानापूर तालुक्यात पुस्तकांचं घर हे एका कौतुकाचा भाग बनला आहे. हे पुस्तकांचे घर पाहण्यासाठी खानापूर तालुक्यातील लोक या ठिकाणी गर्दी करत आहेत. मी ग्रामीण भागातला शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची मुलं आपण त्यांना जर सपोर्ट दिला आणि बाहेर शिक्षणासाठी जर पाठवलं तर मुलं चांगला उपक्रम राबवते आणि ते काय करू शकते ते हे माझ्या मुलांनी हे करून दाखवलेलं आहे. त्याचा मला अभिमान आहे. ग्रामीण भागामध्ये मुलांना शिक्षण आणि शिक्षणाची आवड कशी निर्माण व्हावी ह्यासाठी आपण साळशिंगे गावामध्ये शिक्षणाचं आणि पुस्तकाचं घर असं आपण एक आदर्श दाखवून दिला आणि
आपण आपल्या घरामध्ये एक लॅबोरेटरी आपण खोललेली आहे आणि त्याच्या माध्यमातून बाहेरील लोकांनी जरी आपल्याला पुस्तकाला मदत जर केली तर आपण त्या पुस्तकांचा स्वीकार करू हे असं या माध्यमातून मी लोक प्रत्येक रविवारी पुस्तक काही घरी घेऊन जातात, काही तास 2 तास इथं वाचत बसतात. ज्याला जशी सवड मिळेल तशा पद्धतीने ते येऊन इथं पुस्तक घेऊन जातात किंवा वाचत बसतात. वयस्कर असो, तरुण असो, लहान असो, सगळ्या मुलांच्यासाठी इथं पुस्तक वाचण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत. याचबरोबर इथं वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. महापालिकेतील धडाडीचे नेतृत्व, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रजिस्टर्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर माननीय मोहन कुंभार, सांगली. माजी सभापती, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अनिकेत परब, संकेत परब. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 3 चे नगरसेवक माननीय शिवाजी धुर्वे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 3 च्या नगरसेविका अनिता वनखंडे, सामाजिक कार्यकर्ते मोहन वनखंडे. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग समिती 4 च्या सभापती शांताबाई जाधव, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जाधव. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे महापौर संगीता खोत, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल तात्या खोत. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रभाग 7 चे नगरसेवक गणेश माळी, आनंदा देवमाणे. महापालिकेचे धडाडीचे नेतृत्व, कार्यसम्राट, ज्येष्ठ माजी नगरसेवक, आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक वर्षा एंटरप्राइजेस मिरज, श्री KT माने.
कार्यसम्राट ज्येष्ठ माजी नगरसेवक धडाडीचे नेतृत्व माननीय सुरेश बापू आवटी व नातू विजयराज नात विजयश्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका भाजप सत्तेचे शिल्पकार कार्यसम्राट ज्येष्ठ माजी नगरसेवक आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नगरसेविका अस्मिता सलगर, सामाजिक कार्यकर्ते संदीप सलगर. महापालिकेचे धडाडीचे नेतृत्व कार्यसम्राट ज्येष्ठ माजी नगरसेवक आमचे मार्गदर्शक माननीय सुरेश बापू आवटी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक चंद्रकांत हुदेळ, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सांगली. महाराष्ट्राच्या रणरागिणी तृप्तीताई देसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गुंठेवारी चळवळीचे जनक चंदनदादा चव्हाण, जिल्हा अध्यक्ष भगवानदास केंगार, सुरेश साखळकर, अण्णासाहेब देशमुख, सागर डुबल, शांतीनाथ चौगुले, अशोक मासाळे, विजय बल्लारी, निलोफर नदा, सीमा गायकवाड, लक्ष्मी मिरसे. माननीय श्री प्रवीण शेठ लुंकडजी, संस्थापक सूरज फाउंडेशन कुपवाड MIDC यांना 63व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नवकृष्णा व्हॅली ज्युनियर कॉलेज मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व गुरुकुल कुपवाड MIDC, नवमहाराष्ट्र कामगार संघटना, इनक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड कुपवाड MIDC. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस, RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली.